नमस्कार, आपण पाहत आहात आयर्विन टाइम्स. सांगली जिल्हा परिषद निवडणुकीनंतर राजकीय वातावरण चांगले स्थापले आहे. रयत क्रांती संघटनेचे नेते आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी आमदार जयंत पाटील यांच्यावर गंभीर आरोप करत राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे. सदाभाऊ खोत म्हणाले, जयंतराव म्हणजे राज्याच्या राजकारणातील शकुनी मामा. सांगली येथे पत्रकार परिषदेत बोलताना सदाभाऊ खोत पुढे म्हणाले की जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत जयंत पाटील यांनी प्रचंड कटकारस्थान केले. बागणी जिल्हा परिषद गटातून खोत यांच्या सूनबाई मोहिनी खोत यांनी निवडणूक लढवून विजय मिळवला. या गटात प्रचारादरम्यान दोन्ही बाजूंनी आक्रमक भूमिका घेतल्याचे चित्र होते. खोत यांचे आरोप काय? प्रचारात पातळी सोडून वक्तव्य, जातीय वातावरण भडकवण्याचा प्रयत्न, मतदानाच्या 2 दिवस आधी मतदारांना सर्वेक्षण लिंक, मतदारांचा डेटा गोळा करून दबाव आणि आमिष दाखवल्याचा आरोप. सदाभाऊ खोत यांनी दावा केला की मतदान गोपनीय असताना मतदारांची माहिती गोळा करण्यात आली. जे आमच्या विरोधात मतदान करणार होते त्यांना धमकावण्याचा प्रयत्न झाला. खोत यांनी आणखी एक गंभीर आरोप करत सांगितले की त्यांचे कुटुंब ज्या घरात राहत होते त्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. त्यांनी जयंत पाटील यांच्यावर व्हाईट कॉलर गुन्हेगारी केल्याचा आरोपही केला. सदाभाऊ खोत म्हणाले, जयंत पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणातील शकुनी मामा आहेत. कटकारस्थानात ते माहीर आहेत. तसेच त्यांनी मिरज दंगल आणि महाविकास आघाडी सरकार काळातील काही घटनांचाही संदर्भ देत टीका केली. या सर्व आरोपांदरम्यान बागणी गटातील विजय जनतेमुळे शक्य झाल्याचे सांगत हा विजय जनतेला समर्पित करत असल्याचे खोत यांनी म्हटले. सांगली जिल्ह्यातील निवडणुकीनंतर आता आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. या आरोपांवर जयंत पाटील किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडून काय प्रतिक्रिया येते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणाबाबत तुमचे मत काय? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा. आयर्विन टाइम्स चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा.